ट्रोल होते मी. मला या माध्यमातून एकच सांगायचं की तुम्ही जेव्हा कोणालाही ट्रोल करता, म्हणजे ते स्त्री असू दे, पुरुष असू दे, कोणी या खुर्चीवरती येऊन जी कोणी व्यक्ती बसते, इथे येणं सोपं नाहीये. बरोबर इथे आहे. येण्यासाठी कदाचित उद्या तुमच्या घरातलं कोणी असू शकेल. तुम्ही जी भाषा वापरताय, त्या भाषेचं भान तरी ठेवा. म्हणजे तुम्ही एखाद्या बाईला जाडेपणावरनं, आता जर मला जाडेपणावरनं कोणी ट्रोल करतंय, लोकांना माहीत नाहीये की माझे 8 ऑपरेशन झालेत. हो. माझे माझे पिरियड्स 32व्या वर्षी बंद केलेत. मला एंडोमेट्रियोसिस होता. हे लोकांना माहीत नाही. तसंच प्रत्येक बाईला थायरॉईड असतो. आता कितीतरी एक्ट्रेसेस आहेत किंवा नॉर्मल लोकं त्यांना थायरॉईड असतो किंवा हेल्थ इश्यू असतो. नाही करू शकत. आय कान्ट बेंड. मी एक्सरसाइज नाही करू शकत. बोलणं खूप सोपं आहे, वजन वाढलंय. तू काळी आहेस, तू गोरी आहेस. सो ट्रोलिंग करताना ना शब्दांचं तरी भान ठेवा. कारण कदाचित उद्या याच खुर्चीवरती तुमच्या घरापैकी कोणीतरी एखादीची आई असू शकते किंवा बहीण. हे शब्द तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी वापरू शकाल का? सो हे ट्रोल करा ना, तुम्ही द्या फीडबॅक. तुम्हाला क्रिटिसाइज करायचंय, असावे घर निंदकाचे शेजारी. मान्य आहे मला. हं. फीडबॅक जेव्हा मिळतो ना, तेव्हा आम्ही सुद्धा कलाकार म्हणून किंवा हीलर म्हणून किंवा काय म्हणून इम्प्रूव्ह करायला स्कोप असतो. पण ट्रोल करताना तुम्ही एखाद्याचा सेल्फ एस्टीम घालवू शकता. हं. तुम्ही एखाद्याचा सेल्फ कॉन्फिडन्स घालवू शकता. हं. आणि मला असं वाटतं, की तुम्ही जर माणूस म्हणून माणसाला माणसासारखं नाही वागवलत, माणसासारखं नाही सन्मान केला, तर माणूस म्हणून तुम्ही समोरच्याला ट्रोल करत नाही आहात. तुम्ही काय ते दाखवताय. बरोबर. सो तुम्ही फीडबॅक द्या ना. कुठलाही कलाकार किंवा कुठली व्यक्ती जी या खुर्चीवर काहीतरी कर्तृत्व केलंय 1%. हं. मी नाही म्हणत की खूप जगावेगळं केलंय, पण काहीतरी 1% तुमच्यापेक्षा वेगळं केलंय म्हणून इथे हा मान मिळतो आम्हाला. तर बरोबर. मग त्याच्यावर ट्रोलिंग करण्यापेक्षा काय तुम्ही शिकू शकता? तुम्ही काय अजून सल्ले देऊ शकता, की ज्याने आम्ही सुद्धा इम्प्रूव्ह होऊ? बिकॉज मला असं वाटतं, की आपण एकमेकांकडनं शिकण्यासाठीच जन्माला आलोय आणि बरोबर. ते शेवटपर्यंत राहायला पाहिजे. तो ट्रोलिंग करताना ट्रोल करण्यापेक्षा तुम्ही फीडबॅक द्या. तुम्ही क्रिटिसाइज नका करू. जसं फिल्ममध्ये पण क्रिटिक्सवाले असतात आणि तुमचं कौतुक करणार. सो क्रिटिक्स किंवा फीडबॅक येतो ना, तेव्हा आपण इम्प्रूव्ह करतो. हं. ट्रोल करून तुम्ही तुमच्या माइंडसेटबद्दल सांगता, घाणेरडी भाषा वापरून. सो मी लक्ष देत नाही. जर काही चांगला फीडबॅक असेल तो मी घेते. मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करते. येस, मी प्रयत्न करते, की मी परफेक्ट राहावं. पण मला असं वाटतं परफेक्ट कोणीच नसतं. बरोबर. आणि जर आपण परफेक्ट असलो, मग आपणच देव झालो ना. आताच तुम्ही म्हणालात, की मी मनाला लावून नाही घेत किंवा नाही. ट्रोलिंग वगैरे. पण असं असतं ना, की कधीतरी आता आम्ही पण त्याच फील्डमधले आहोत. तर करेक्ट. असं होतं, की बऱ्याचदा अशा कमेंट येतात निगेटिव्ह. त्यामुळे असं वाटतं, की शिट आपण काहीतरी हो. चुकीचं करतोय हो. का? किंवा लोकांना आपलं काम आवडत नाहीये का? हो. असं कधी हो. होतं आणि अशा पॉइंटला तुम्ही येऊन येस. तुम्ही सुद्धा म्हणजे कारण तुम्ही हीलर आहात. पण एक हीलर म्हणून सुद्धा तुम्ही निगेटिव्हमध्ये म्हणजे असं होतं हो. का, की डाउनफॉलमध्ये जातात किंवा असं वाटतं, की जाऊ दे. त्यापेक्षा आपण थोडंसं लांब राहूयात या सगळ्या हो. गोष्टींपासून. असं होतं, होतो. की आणि तो कुठचा एक किस्सा असेल, की तो तुम्हाला सांगायला आवडेल असं? खूप ट्रोल होते. खूप लोकं भाषेवरनं बोलतात किंवा बऱ्याचशा गोष्टींवरनं. तर माझा त्या दिवशी मूड ऑफ असतो. व्हाय शुड आय लाय? मी माणूस आहे, मला वाईट वाटणार. मी काही दगडाचा पुतळा नाहीये. पण मी काय करते, मी जे काही ट्रोल असेल किंवा जी काही क्रिटिसिझमचे कमेंट्स असतील, जाडेपणावरनं असेल किंवा भाषेवरनं असेल, तर मी ते वाचते. आणि मग मी त्याच्यावरती विचार करते, की जास्तीत जास्त मराठीमध्ये बोलावं. कारण मी जर मराठीत बोलते, माझा प्रेक्षक मराठी आहे, तर त्यांना कळतं मी मराठी शब्द वापरण्याचा हा माझ्या साइडने प्रयत्न करते. अ, मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर बोलते, की मला वाईट वाटलंय. मला वाईट वाटल्यावर मी रडते सुद्धा. हो. हां, मला रडू येतं. कारण इट्स अ नॅचरल प्रोसेस. मला नाही दाखवायचंय, की मर्द को दर्द नहीं होता जे एक म्हण आहे. औरत को स्ट्राँग होना चाहिए. रडणं म्हणजे वीक नाहीये. रडणं म्हणजे ती जसं हॅपीनेस इज अ फीलिंग, भूक लागणं इज अ फीलिंग, भीती वाटणं इज अ फीलिंग, तसं रडणं हे नॉर्मल फीलिंग आहे. आणि मला रडू येतं. मी रडते. मी माझ्या फ्रेंड्सशी बोलते, की मी अशी-अशी ट्रोल झाले. तर मग ते मला म्हणतात, "अरे कुछ नहीं होता, हो जाएगा." काहीतरी आहे म्हणून बोलतायत ना. मग तो एक दिवस मी दुःख करते. मी रडते, मी खात नाही किंवा असं सगळं करते. दुसऱ्या दिवशी परत उठते. कारण माझ्यासाठी फीडबॅक घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि मग मी इम्प्रूव्ह करते. पण मी माझ्या भावना थांबवत नाही आणि मी सगळ्यांना सांगेन, इव्हन तुलाही सांगेन, की कधीही ट्रोल झाली तरी तुझ्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून तू ट्रोल नाही झाली आहे. ज्या व्यक्तीने तुला ट्रोल केलंय त्या व्यक्तीला ती गोष्ट नाही मिळत आहे म्हणून तिने ट्रोल केलेलं आहे. निगेटिव्हिटी. नाहीतर ती ट्रोल नाही करणार. ती येस. तुझं आयदर कौतुक करेल किंवा ती फीडबॅक देईल, की "मॅडम हे ना असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही असं" सजेशन देणं देणं. ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मी मनाला लावून घेत नाही, पण मी दुःख व्यक्त करते. कारण हं. कुठलंही इमोशन जे आहे, हं. इमोशन म्हणजे काय? एनर्जी इन मोशन. हं. तर त्या एनर्जीला तुम्ही थांबवता ना, तर मग ती एनर्जी आहे ना निगेटिव्ह ती सगळ्या सेगमेंट्समध्ये स्पिल व्हायला लागते. म्हणजे आता माझा आज मूड ऑफ आहे, मी ट्रोल झाले, मग मी चुकून
मुलीवरच राग काढते, मग मी नवऱ्यावरच राग काढते किंवा मग कामातच लक्ष नसेल, मग मी ओव्हर इटिंगच करते. हे मी एक जनरल सांगते, की एक आपल्याला निगेटिव्ह कमेंट किती इम्पॅक्ट करू शकते. सो मी त्या इमोशन बरोबर बसते. मला वाईट वाटलंय, ओके, रडते. आता हल्लीच ट्रोल झाले 1-2 पॉडकास्टमध्ये मी काही स्टेटमेंट्स दिले होते. मी काहीही रिप्लाय दिलेला नाहीये. पण ट्रोलर्स तुम्ही असं करू नका. रिप्लाय देत नाही याचा अर्थ असा नाही, की दुःख होत नाही. आमच्या इंडस्ट्रीमधल्या बऱ्याचशा कलाकारांना ट्रोलिंगच्या दे हॅव टू फेस इट. पण भाषा फक्त नीट वागा आणि वाईट वाटलं तर एक्सप्रेस करा आणि दुर्लक्ष करा आणि पुढे. मी स्वतःला सांगते म्हणजे तू ग्रो करतेस मनश्री. लोकं बोलतायत म्हणजे यू आर ग्रोइंग. येस. मी स्वतःला शाबासकी देते, की चलो आगे बढ़ो.